वेलकम स्टुडंट. 9th स्टँडर्ड मॅथमॅटिक्स पार्ट 1 याच्यामध्ये आपला जो 5th चॅप्टर आहे, चॅप्टर नंबर 5. तर या चॅप्टर नंबर 5 मध्ये आपण म्हणजे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स हा आपला 5th चॅप्टर आहे. 2 व्हेरिएबल्स. तर याच्यातले जे प्रॅक्टिस सेट आपले आहेत 5.1 आणि 5.2 हे मागच्या 2 व्हिडिओमध्ये आपण बघितले. या व्हिडिओमध्ये आपण काय करूया, तर प्रॉब्लेम सेट 5 स्टार्ट करूया. जर तुम्हाला आधीचे व्हिडिओ बघायचे असतील तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही आधीचे पण बघू शकता व्हिडिओ. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही काय करा, इथे जे हे 2 इक्वेशन दिलेत, फर्स्ट इक्वेशन 3x प्लस 5y इक्वल टू 9 फर्स्ट इक्वेशन, आणि सेकंड इक्वेशन आहे 5x प्लस 3y इज इक्वल टू 7 सेकंड इक्वेशन. तर इथे मी तुम्हाला हे सगळे इक्वेशन सॉल्व्ह करून देतो. एक्झाम मध्ये असा क्वेश्चन आला तर फक्त ऑप्शन लिहा. एमसीक्यूचे फक्त तुम्ही ऑप्शन लिहिणंच अपेक्षित आहे. तरी पण आन्सर कसं आलं हे सांगण्यासाठी मी इथे स्टेप सांगतो. तर काय करायचं, अशा वेळी एक्स प्लस वाय जर विचारलं आणि दोन्हीचे साइन प्लस असतील तर इक्वेशन 1 आणि 2 ऍड करायचे. ऍड इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2. ओके. सो फर्स्ट इक्वेशन आहे 3x प्लस 5y इक्वल टू 9 आणि दुसरं इक्वेशन आहे 5x प्लस 3y इक्वल टू 7. ह्या दोन्हींची काय करायची, ऍडिशन करायची. मग त्या दोन्हींची ऍडिशन केल्यानंतर 5 प्लस 3 किती येणार, 8x. ओके. इथे या दोन्हींची ऍडिशन करायची. 5 प्लस 3 8. तसंच इथं पण 5y प्लस 3y किती येणार, 8y. आणि मग हे 9 प्लस 7 किती येणार, 16. तर इथे 16 आलं. आता दोन्हीकडे जो नंबर आला इथे लेफ्ट हँड साईडला सेम नंबर, त्यांना दोन्हीकडे डिवाइड करायचं. ओके. सो डिवाइड बोथ साइड बाय 8. तर दोन्हीकडे कितीने डिवाइड करायचं, 8 ने डिवाइड करायचं. ओके. 16 ला सुद्धा 8 ने. आता हे कॅन्सल करून काय होईल, 8 ला 8 कॅन्सल होईल, फक्त कोण राहील, x. 8 ला 8 कॅन्सल, फक्त कोण राहणार, y. म्हणजे x प्लस वाय इज इक्वल टू 8 1 जा 8, 8 2 जा 16. म्हणजे x प्लस वाय किती येणार आहे आपला, x प्लस वाय इज इक्वल टू 2. मग कुठला आन्सर करेक्ट येणार आहे, ऑप्शन ए 2. तर तुम्ही आन्सर मध्ये फक्त ऑप्शन लिहिला तरीही चालेल, एवढं लिहिलं तरी सफिशियंट आहे. शक्यतो असं लिहायची सवय ठेवा. आन्सर करेक्ट ऑप्शन इज ए 2 हे त्याचा आन्सर आहे. ओके. तर आता नेक्स्ट बघूया आपण. Now second question, when 5 is subtracted from length and breadth of a rectangle, the perimeter becomes 26. What is the mathematical form of that statement? त्याचं इक्वेशन तयार करायचं. थोडक्यात मॅथमॅटिकल फॉर्म म्हणजे काय, त्याचं इक्वेशन तयार करायचं. तर समजा सुरुवातीची जी लेंथ आहे रेक्टँगलची ती x आहे आणि ब्रेड्थ, ओके जस्ट अ मिनिट, ब्रेड्थ इनिशियली ब्रेड्थ किती आहे, y आहे. आता काय म्हटलंय बघा, वेन 5 इज सबट्रॅक्टेड फ्रॉम लेंथ अँड ब्रीड. म्हणजे समजा लेंथ मधून 5 सबट्रॅक्ट केला आणि ब्रीड मधून सुद्धा किती सबट्रॅक्ट केला, 5. तर लेंथ काय होणार, x मायनस 5 आणि y मायनस 5. ओके. ना तर हे लिहिल्यानंतर आता पेरीमीटरचा फॉर्म्युला लिहूया. पेरीमीटर म्हणजे आधीची लेंथ x होती, त्यातनं 5 सबट्रॅक्ट केले, मायनस केले. ओके. तर ब्रीड मधून सुद्धा मायनस करायचं. मग पेरीमीटर ऑफ रेक्टँगल हा फॉर्म्युला लिहायचा. तो फॉर्म्युला काय आहे, 2 मल्टिप्लाय लेंथ प्लस ब्रेड्थ. मग पेरीमीटर किती दिले आपल्याला क्वेश्चन मध्ये, पेरीमीटर इज इक्वल टू 26. तर इथे व्हॅल्यू पुट करा, 26 इज इक्वल टू 2 मल्टिप्लाय लेंथ किती आहे, x मायनस 5 प्लस ब्रेड्थ किती आहे आपली, y प्लस 5 सॉरी y मायनस 5. आता इथे बघा, हा मल्टिप्लाय 2 26 ला येऊन काय होणार, डिवाइड 26 डिवायडेड बाय 2. आता इथे बघा x प्लस वाय, हे पहिल्यांदा लिहूया, x प्लस वाय मायनस 5 आणि मायनस 5 साइन सेम, म्हणजे 5 प्लस 5 किती होणार, 10. आणि दोघांचं कॉमन साइन काय आहे, मायनस. मायनस 10. आता इथे जर आपण 26 ला 2 ने डिवाइड केलं, 2 1 जा 2, 2 3 जा 6 म्हणजे 13 येणार. परत हा मायनस 10 इकडे आला, मायनस 10 चा काय होईल, प्लस 10. आणि इकडे कोण राहील, हा राहिलेला x प्लस वाय. मग x प्लस वाय इकडे लिहूया. आणि 13 प्लस 10 किती येणार, 13 प्लस 10 इज इक्वल टू 23. दॅट इज रिक्वायर्ड x प्लस वाय. x प्लस वाय इज 23. तर ऑप्शन सी करेक्ट येणार, x प्लस वाय इज इक्वल टू 23. हे त्याचं करेक्ट आन्सर आहे, ऑप्शन सी. दिस इज करेक्ट. नाउ नेक्स्ट. नाउ थर्ड MCQ. Ajay is younger than Vijay by 5 years. Sum of their ages is 25 years. What is the age of Ajay? तर अजयचं एज किती येईल ते आपल्याला फाइंड आउट करायचं. तर स्टार्टिंग कसं करूया, याच्यात सपोज अजयचं एज काय घेऊया, x इयर्स. आणि सेकंड कोण आहे, विजय. विजयचं एज किती घेऊया, y इयर्स. ओके. तर अजयचं x इयर सपोज केलं आणि लेट असं म्हटलं तरी चालेल. अजयचं एज x आणि विजयचं y सपोज करूया.
आता हे सपोज केल्यानंतर अजय इज यंगर दॅन विजय बाय 5 इयर्स. लहान आहे. अजयचं एज किती आहे? एक्स. तो विजयचं एज किती आहे? वाय. त्याच्यापेक्षा यंगर आहे. ओके, स्मॉलर आहे गुणापेक्षा विजयपेक्षा, म्हणजे लेस. स्मॉलर म्हणजे लेस, लहान आहे तो. त्यामुळे काय करणार? -5 करणार. 5 इयर्स यंगर असल्यामुळे, लहान असल्यामुळे 5 मायनस करणार त्याच्यात. याला इक्वेशन नंबर 1 म्हणूया. आणि इक्वेशन सेकंड हे फर्स्ट कंडिशन म्हणू शकता. फर्स्ट कंडिशन. नाव सेकंड कंडिशन. ओके, सेकंड कंडिशन काय आहे आपली? तर सेकंड कंडिशन मध्ये दोघांच्या एजची सम किती आहे? एक्स प्लस वाय इज इक्वल टू 25 इयर्स. ओके, तर हे सेकंड. आता युझिंग 1 इन 2. ओके, तर ही जी व्हॅल्यू आहे ती याच्यात यूज करूया. म्हणजे जिथे एक्स आहे तिथे काय पुट करूया, किंवा त्याच्यापेक्षा आपल्याला कोणाचं एज पाहिजे? अजयचं एज. अजय म्हणजे एक्स पाहिजे आपल्याला. तर त्यासाठी काय करूया, इथे असं घेतलं तरी चालेल आपण. जस्ट मिनिट, वेट. ओके, फ्रॉम 1 असं लिहूया, म्हणजे सिम्पल होईल आपल्याला. फ्रॉम 1, तर 1 वरून काय करता येईल? हा -5 इकडे येऊन काय होईल? प्लस होईल. देअरफॉर y इज इक्वल टू एक्स. हा -5 पलीकडे येऊन काय होणार? इकडे एक्स कडे येऊन काय होणार? प्लस. सो y इज इक्वल टू एक्स प्लस 5. याला नंबर 3 म्हणूया. युझिंग 3 इन 2. 3 कशामध्ये यूज करायचं? 2 मध्ये. तर इक्वेशन 2 काय आहे? एक्स प्लस वाय इज इक्वल टू 25. ओके, मग त्याच्यात एक्स ऍज इट इज ठेवूया आपण. एक्स ऍज इट इज प्लस वायची व्हॅल्यू किती आहे? एक्स प्लस 5. ही वायची व्हॅल्यू ठेवली इज इक्वल टू 25. एक्स प्लस एक्स किती येणार? 2x. परत हा प्लस 5 इकडे येऊन काय होईल? मायनस, म्हणजे 25 मायनस 5. देअरफॉर 2x इज इक्वल टू, इथे 25. सो इथे 2x इज इक्वल टू 25 मधून 5 मायनस केले तर किती येणार? 25 मधून 5 मायनस केल्यावर 20. मल्टिप्लाय 2 काय होणार? डिवाइड, कारण 2 मल्टिप्लाय एक्स. सो एक्स इज इक्वल टू 20 डिवायडेड बाय 2. म्हणजे एक्स किती येणार? एक्स इज इक्वल टू 10. हे त्याचा करेक्ट आन्सर आहे. एक्स इज इक्वल टू 10. तर कुठला ऑप्शन करेक्ट आहे बघा? ऑप्शन याच्या सगळ्यामध्ये ऑप्शन सी 10. ते इथं लिहा. ऑप्शन सी 10 हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. स्टेप तुम्हाला फक्त एक्सप्लेन करण्यासाठी दिले. एक्झाम मध्ये तुम्ही एमसीक्यूचे फक्त ऑप्शन लिहिले तरी चालू शकते. नाव नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2. नाव क्वेश्चन नंबर 2 आपण आता स्टार्ट करूया. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स. आता इथे आपण काय करायचं आहे की कुठलेही दोन मेथड आहेत आपल्याकडे, त्यातली कुठलीही एखादी मेथड यूज करा. म्हणजे तुम्ही एकतर सबस्टिट्यूशन मेथड यूज करू शकता किंवा इलिमिनेशन मेथड यूज करू शकता. तिथे काय तुम्हाला कंपल्सरी नाही. तुम्हाला जी मेथड इझी होते ती तुम्ही इथे यूज करू शकता आणि इक्वेशन सॉल्व्ह करू शकता. तर फर्स्ट एक्झाम्पल आहे, त्याच्यात इक्वेशन फर्स्ट आहे 2x प्लस वाय इक्वल टू 5. दिस इज इक्वेशन 1. अँड सेकंड इक्वेशन 3x मायनस वाय इज इक्वल टू 5. दॅट इज इक्वेशन सेकंड. आता हे दोन इक्वेशन बघितले आपण, तर याच्यामध्ये प्लस वाय आणि मायनस वाय आहे. तर फक्त ऍड केलं हे इक्वेशन की आपल्याला आन्सर मिळून जाईल. सो काय लिहिणार आपण? ऍडिंग इक्वेशन 1 अँड 2. ओके, इक्वेशन 1 आणि 2 काय करायचं? त्याचे ऍडिशन करायचे. ऍडिंग इक्वेशन 1 अँड 2. 1 आणि 2 ऍड करताना फर्स्ट इक्वेशन जे आहे ऍज इट इज 2x प्लस वाय इज इक्वल टू 5. फर्स्ट वन. सेकंड इक्वेशन आहे 3x मायनस वाय इक्वल टू 5. तर हे दोन्ही काय केले आपण? ऍड केले. त्याच्यानंतर 2x प्लस 3x किती येणार? 5x प्लस वाय मायनस वाय. ओके, हे एकमेकाला काय होतील? प्लस वाय मायनस वाय कॅन्सल, कारण साईन डिफरंट आहेत, व्हेरिएबल तेच आहेत. वायला वाय कॅन्सल होईल आणि इथे 5 प्लस 5 किती येईल? 10 येईल. 5x मिनिंग काय? 5 मल्टिप्लाय एक्स. सो मल्टिप्लायचं काय होईल? डिवाइड. सो 10 डिवायडेड बाय 5. 5 1 जा 5, 5 2 जा 10. देअरफॉर x इज इक्वल टू 2. x ची व्हॅल्यू किती येणार आहे? 5 1 जा 5 आणि 5 2 जा 10 आला, म्हणजे x ची व्हॅल्यू 2 आली. तर ती कुठल्याही एका इक्वेशन मध्ये आपण पुट करूया. पुट x इक्वल टू 2 ओके इन इक्वेशन 1. पुट x इक्वल टू 2 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 काय आहे? 2x प्लस वाय. 2x प्लस वाय इज इक्वल टू 5. नाव 2 इंटू x ची व्हॅल्यू किती पुट करणार? इथे x ची व्हॅल्यू पुट करूया 2 प्लस वाय इज इक्वल टू 5. नाव नेक्स्ट इथे 2 मल्टिप्लाय 2 केलं, 2 2 जा 4 येईल, प्लस वाय इक्वल टू 5. सो प्लस 4
इकडे येऊन काय होणार मायनस. सो y इज इक्वल टू 5 मायनस 1 म्हणजेच y ची व्हॅल्यू किती येणार y इक्वल टू 4. ओके, y इक्वल टू 4. देअरफॉर द सोल्युशन इज xy. So x is equal to 2 and y is equal to 4. Okay, so xy चं सोल्युशन काय मिळणार आपल्याला 2 and 4. हे फर्स्ट वन झाला. ओके, सिंपल होतं एक्झाम्पल. आता नेक्स्ट बघूया आपण. नाउ सेकंड एक्झाम्पल. याच्यामध्ये x मायनस 2y इक्वल टू मायनस 1 हे फर्स्ट इक्वेशन दिलं आणि सेकंड इक्वेशन आहे 2x मायनस y इक्वल टू 7. तो कुठल्याही मेथडने आपण सॉल्व्ह करू शकतो. तर इथं आपण काय करूया सबस्टिट्यूशन मेथड सुद्धा यूज करू शकतो आपण. तर त्यासाठी काय करायचं फ्रॉम इक्वेशन 1 वरून आपल्याला x ची एक व्हॅल्यू मिळेल. फ्रॉम इक्वेशन 1 याच्यात काय करता येईल आपल्याला इक्वेशन 1 वरून हा -2 जो आहे तो इकडे आणा. सो x इज इक्वल टू ऑलरेडी तिथे -1 आहे आणि हा -2 इकडे येऊन काय होईल +2 आहे. ओके, -2 चा काय झाला +2 झाला. सो x इज इक्वल टू -1 + 2y हे आपलं काय आहे इक्वेशन, म्हणजे त्याचं व्हॅल्यू मिळाली आपल्याला त्या सबस्टिट्यूशनची. -1 काय झालं -2y काय झालं तिकडे पलीकडे येऊन +2y झाला. तर ही व्हॅल्यू याला नंबर 3 द्या. ही जी व्हॅल्यू आली ती आपण 1 पासून मिळवल्या, त्यामुळे पुट करताना आपण 2 मध्ये करूया. युझिंग 3 इन इक्वेशन 2. तर 2 मध्ये पुट करूया. त्यासाठी हवं तर आधी 2 लिहा. 2 काय दिला इक्वेशन 2x मायनस y इक्वल टू 7. तर याच्यामध्ये 2x म्हणजे 2 मल्टिप्लाय x ची व्हॅल्यू किती आहे -1 + 2y. तर ही व्हॅल्यू इथे पुट केली -y इक्वल टू 7. ओके, म्हणजे ह्यात फक्त काय केलं आपण ही x ची व्हॅल्यू जी आहे ती इथं पुट केली. मग आता त्याला त्या 2 ने 8 मध्ये ह्या दोघांना मल्टिप्लाय करूया. ओके, सो 2 मल्टिप्लाय -1 -2 येणार. मध्ये परत प्लस आहे, हे साइन प्लस आहे. परत 2 2 जा 4y. ओके, परत इथे आहे -y. नेक्स्ट नंबर इज इक्वल टू 7. आता त्यातलं पण इथे हा -2 आहे तो 7 कडे येऊन काय होईल 7 + 2 आणि 4y. इथे y चा कोइफिशियंट काही नाही म्हणजे 1 कन्सिडर करा. सो 4 - 1 किती येईल 3y. ओके, 4 - 1 किती येणार 3y. 3y म्हणजे 3 मल्टिप्लाय y. 7 + 2 किती येणार 9. तर 3y चं मिनिंग 3 मल्टिप्लाय y. तर हा मल्टिप्लाय काय होणार डिवाइड. सो y इज इक्वल टू 9/3. 9/3 म्हणजे काय होणार 3 1 जा 3 3 3 जा 9. तर y ची व्हॅल्यू किती आली आपली इथे y इज इक्वल टू 3. देअरफॉर फ्रॉम 3 जे 3 मध्ये आपण व्हॅल्यू मिळवले x इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला 3 मध्ये x इज इक्वल टू -1 + 2y. -1 + 2y. तर याच्यात ती व्हॅल्यू ठेवूया x इज इक्वल टू -1 + 2 मल्टिप्लाय ही y आहे. तर y ची व्हॅल्यू किती ठेवूया 3. सो ही y ची व्हॅल्यू किती ठेवली आपण 3. नाव नेक्स्ट x इक्वल टू -1 2 मल्टिप्लाय 3 केलं तर 2 3 चा किती येणार 6. 2 3 चा 6 आला. सो x इज इक्वल टू 6 - 1 किती येणार 5. ओके, सो x इज इक्वल टू 5. कारण पहिल्यांदा मल्टिप्लिकेशन करा 2 3 जा 6 6 - 1 केलं तर किती येणार 5 येणार. सो दॅट इज रिक्वायर्ड. देअरफॉर फायनल आन्सर द सोल्युशन इज xy. x ची व्हॅल्यू ठेवणार 5 आणि y ची व्हॅल्यू किती घेणार 3. ओके, 5 3 and that is required. Okay, that is required solution. 5 3. Now third example मध्ये बघा x plus y equal to 11. त्याला इक्वेशन नंबर 1 द्या आणि सेकंड इक्वेशन दिलेलं आहे 2x minus 3y equal to 7. इक्वेशन नंबर 2. आता हे दोन इक्वेशन मिळाल्यानंतर इथे जर समजा आपण या फर्स्ट इक्वेशनला जर 3 ने मल्टिप्लाय केलं ओके याला तर दोन्हींची ऍडिशन केली की आपल्याला काय होईल हे इक्वेशन सहज सॉल्व्ह करता येईल. तर त्यासाठी काय करायचं मल्टिप्लाय इक्वेशन 1. ओके, मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय नंबर 3 ने मल्टिप्लाय करूया त्याला. तर त्यासाठी काय करणार 3 मल्टिप्लाय होल इक्वेशन घ्या. कुठला घेणार x प्लस वाय इक्वल टू 11. या इक्वेशनला पूर्ण 3 ने मल्टिप्लाय करायचं. मल्टिप्लाय केल्यानंतर 3 मल्टिप्लाय x म्हणजे किती येणार 3x. मध्ये प्लस आहे हे प्लस घ्या. देन 3 मल्टिप्लाय y 3y
and 3 multiply 11. 11 3s are 33. So 3x plus 3y is equal to 33. Now this is equation number 3. हे आपल्याला काय मिळालं, इक्वेशन 3 मिळालं. आता हे मिळाल्यानंतर आपण काय करणार, तर सेकंड आणि थर्ड यांचे ऍडिशन करणार. ओके, ऍडिंग इक्वेशन 2 and 3. ओके, तर इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3 यांची काय करूया आपण ऍडिशन, म्हणजे ते 3y ला 3y कॅन्सल होते. इक्वेशन 2 काय आहे, 2x मायनस 3y इक्वल टू 7. हे आहे पहिलं इक्वेशन. हे थर्ड वन, सेकंड इक्वेशन. आणि थर्ड इक्वेशन काय आहे, 3x प्लस 3y इज इक्वल टू 33. सो या दोन्हीचे ऍडिशन करायचे. सो ऍडिशन केल्यावर काय येईल, इथे 2x प्लस 3x किती येणार, 5x. परत मायनस 3y प्लस 3y एकमेकाला कॅन्सल होईल. आणि इथे 7 प्लस 33 किती येणार आहे, तो 40. आता 5x चं मिनिंग काय, 5 मल्टिप्लाय x. तो मल्टिप्लायचा इकडे येऊन डिवाइड होईल. therefore x is equal to 40 divided by 5. That's why x is equal to 5 1s are 5 and 5 8s are 40. So x is equal to 8 and that is required. So x आपण फाइंड आउट केलं दोन्ही इक्वेशन ऍड करून. पुट x इक्वल टू 8. कुठल्याही एका सिंपल इक्वेशन मध्ये पुट करा. पुट x is equal to 8 in equation 1. त्यासाठी इक्वेशन 1 काय आहे बघा, x प्लस y इज इक्वल टू 11. तर हे लिहा आधी, x प्लस y इज इक्वल टू 11. तर त्याच्यात x ची व्हॅल्यू आहे 8. तर ती इथे पुट करा 8. पुढचा आहे तसा प्लस y इज इक्वल टू 11. x ची व्हॅल्यू पुट केली आपण. आता इथे पुढे काय होणार, तर प्लस 8 इकडे येऊन मायनस होणार. सो 11 इज y इज इक्वल टू, y तिथेच आहे हा, तर 8 तिकडे गेला म्हणजे 11 मायनस 8. y ची व्हॅल्यू किती येणार, y is equal to 3. Okay, now therefore the solution is xy. x ची व्हॅल्यू 8 आणि y ची व्हॅल्यू 3. x ची व्हॅल्यू पहिल्यांदा दिल्या कारण पहिला x आहे इथे. x ची व्हॅल्यू 8 आणि y ची व्हॅल्यू किती आली 3. 8 and 3 is our required solution. तर हे झालं आपला थर्ड वन आपण सॉल्व्ह केलं. नेक्स्ट ना फोर्थ एक्झाम्पल. त्याच्यामध्ये दोन इक्वेशन आपल्याला दिलेले आहे. 2x प्लस वाय इक्वल टू -2. त्याचा साईन मायनस आहे, त्याला नंबर 1 द्या. आणि त्याच्यानंतर हे सेकंड इक्वेशन दिलं 3x मायनस वाय इक्वल टू 7. तर याला नंबर 2 द्या. आता इथे जर तुम्ही बघितलं, इथे प्लस वाय आहे, इथे मायनस वाय आहे. फक्त हे दोन इक्वेशन जर ऍड केले, प्लस वाय ला मायनस वाय काय होईल, कॅन्सल होईल. तर सिम्पली काय करूया, दोन्ही इक्वेशन ऍड करूया. ऍडिंग इक्वेशन 1 and 2. इक्वेशन 1 आणि 2 ची ऍडिशन करा. त्यासाठी इक्वेशन 1 ऍज इट इज लिहा, 2x प्लस वाय इक्वल टू -2. हे फर्स्ट इक्वेशन. आणि सेकंड इक्वेशन आहे 3x मायनस वाय इज इक्वल टू 7. या दोन्हींची ऍडिशन करा. ऍडिशन केल्यानंतर इथे 3 प्लस 2 या दोन्हींची जर ऍडिशन केली आपण, 3x प्लस 2x, तर ती येणार आहे 5x. ओके, प्लस वाय मायनस वाय एकमेकाला कॅन्सल होईल. आणि आता इथे बघा -2 आहे आणि याचा साईन काही म्हणजे प्लस आहे ते. ओके, पॉझिटिव्ह. तर साईन डिफरंट म्हणजे सबट्रॅक्शन. 7 - 2 किती येणार, 5. ग्रेटर नंबरचं साईन प्लस. प्लस 5 म्हणजे ऍज इट इज 5. पॉझिटिव्ह नंबर आपण वेगळं प्लस साईन देत बसत नाही आपण, ऍज इट इज 5. सो 5x मीन्स 5 मल्टिप्लाय x. सो मल्टिप्लायचं काय होईल, डिवाइड. सो 5/5. ओके, मग इथे काय करणार आपण, 5 1 जा 5. सो x इज इक्वल टू किती येणार, x इज नथिंग बट 1. x ची व्हॅल्यू किती येणार आपली, 1 येणार. आता x ची जी व्हॅल्यू आली 1, ती आपण कशामध्ये पुट करायची, y मध्ये पुट करायची. पुट x इक्वल टू 1 इन इक्वेशन, कुठल्याही एखाद्या इक्वेशन मध्ये, त्यातलं सिंपल इक्वेशन 1च आहे. इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 ऍज इट इज राईट डाऊन करूया. 2x प्लस वाय इक्वल टू -2. हे आपलं फर्स्ट इक्वेशन आहे. 2x प्लस वाय इक्वल टू -2. आता यात x ची व्हॅल्यू किती पुट करायची, ओके, 2 मल्टिप्लाय x. x ची व्हॅल्यू 1, ती व्हॅल्यू इथे पुट केली, प्लस y इक्वल टू -2. ओके, नाव 2 मल्टिप्लाय 1 केलं तर किती येणार, 2 1 जा 2 प्लस y इक्वल टू -2. आता हा प्लस 2 इकडे येऊन काय होईल, मायनस होईल. मग y ची व्हॅल्यू किती येणार, इथे ऑलरेडी -2 आहे. ऑलरेडी कुठला नंबर आहे, -2. आणि हा +2 इकडे येऊन याच्याकडे काय होणार, -2. आणि एक -2 येणार. y इक्वल टू साइन सेम आहे दोघांचे, मायनस मायनस. सो ऍडिशन होणार 2 + 2 4
आणि दोघांचं कॉमन साइन कुठलं आहे मायनस. सो y इज नथिंग बट -4. ओके, सो y ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला, y इज इक्वल टू -4 अँड दॅट इज रिक्वायर्ड. सो x आणि y दोन्ही पण मिळाले. सो फायनल सेंटेन्स लिहा, देअरफॉर द सोल्युशन इज xy ओपन ब्रॅकेट लिहायचा. त्याच्यात x ची व्हॅल्यू किती आली आपली 1 आणि y ची व्हॅल्यू आपली किती आहे -4. ओके, द सोल्युशन इज xy, x इज 1 अँड y इज -4. ओके, हे दोन्ही काय करायचे त्याच्यामध्ये सोल्युशन लिहून काढायचे x आणि y. नाव नेक्स्ट. नाव फिफ्थ एक्झाम्पल. याच्यामध्ये आपल्याला दोन इक्वेशन दिलेले आहेत. फर्स्ट आहे 2x - y इज इक्वल टू 5. याला नंबर 1 द्या, जे इक्वेशन दिले आहे. आणि सेकंड इक्वेशन आहे 3x + 2y इज इक्वल टू 11. तर याला इक्वेशन नंबर 2 द्या. या दोन इक्वेशन मध्ये बघितलं तर फर्स्ट इक्वेशनला जर का आपण इथे 2 ने मल्टिप्लाय केलं तर 2y येईल आणि इथे ऑलरेडी 2y आहे, ते आपल्याला कॅन्सल करता येईल. त्यासाठी काय करूया आपण, एक स्टेप लिहूया. मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय नंबर 2. तर इक्वेशन 1 ला कितीने मल्टिप्लाय करायचं, 2 या नंबरने मल्टिप्लाय करायचं. 2 मल्टिप्लाय होल इक्वेशन 2x - y इज इक्वल टू 5. तर ह्या इक्वेशनला काय करायचं, प्रत्येक टर्मला 2 ने मल्टिप्लाय करायचं. मल्टिप्लाय केल्यानंतर बघा 2 मल्टिप्लाय x ओके केलं तर आपण 2 मल्टिप्लाय 2x, 2 2 जा 4x, परत मध्ये मायनस आहे, हे मायनस घ्या. 2 मल्टिप्लाय y 2y आणि लास्ट 2 मल्टिप्लाय 5, 2 5 जा 10. ओके, सो याला थर्ड इक्वेशन द्या. नाव ऍडिंग इक्वेशन 2 अँड 3. ओके, ही स्टेप लिहायची आता आपण. ऍडिंग इक्वेशन 2 अँड 3. सो फर्स्ट इक्वेशन 2 लिहा. इक्वेशन 2 आहे 3x + 2y इज इक्वल टू 11. आणि थर्ड इक्वेशन आताच आपण मिळवलेलं आहे 4x - 2y इक्वल टू 10. या दोन इक्वेशनची काय करायची, ऍडिशन करायची. आता ऍडिशन केल्यानंतर 3 + 4 या दोन्हींची ऍडिशन केली. 3 + 4 किती येणार 7 आणि त्याचा व्हेरिएबल आहे x, 7x + 2y - 2y, साइन डिफरंट म्हणजे कॅन्सल होणार. 11 प्लस या दोन्हींची ऍडिशन 10 21. आता 7x चं मिनिंग काय, 7 मल्टिप्लाय x, तो मल्टिप्लायचा काय होईल, डिवाइड होईल. सो x इज इक्वल टू 21 डिवाइडेड बाय 7. x इज इक्वल टू 7 1 जा अँड 7 3 जा. सो द करेक्ट आन्सर इज x इज इक्वल टू 3. 7 1 जा 7 अँड 7 3 जा 21. सो x ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला. पुट x इज इक्वल टू 3 कुठल्याही एका इक्वेशन मध्ये पुट करा, आपल्याला y ची व्हॅल्यू मिळून जाईल. पुट x इज इक्वल टू 3 इन इक्वेशन 1. x इज इक्वल टू 3 इन इक्वेशन 1, फर्स्ट इक्वेशन. तर फर्स्ट इक्वेशन पहिल्यांदा ऍज इट इज राईट डाऊन करूया. फर्स्ट इक्वेशन काय आहे, 2x - y इज इक्वल टू 5. तर हे 2x - y इज इक्वल टू 5. तर याला नंबर ऑलरेडी तो 1 आहे. आता व्हॅल्यू पुट करायची. 2 मल्टिप्लाय x ची व्हॅल्यू किती ठेवायची, 3. 2 आणि x च्या मध्ये मल्टिप्लाय असणार, x ची व्हॅल्यू 3 ठेवली, -y इज इक्वल टू 5. आता याच्यात बघा इथे 2 मल्टिप्लाय 3 केलं, 2 3 जा 6 -y इज इक्वल टू 5. आता त्याच्यासाठी काय करा, हा जो -y आहे तो इकडे येऊन काय होईल +y. आणि 5चं साइन, कधी नंबरचं साइन त्याच्या समोर बघायचं. 5चं साइन काही नाही म्हणजे प्लस आहे, तो इकडे 6 कडे येऊन काय होईल -6 - 5. ओके, थोडक्यात y लेफ्ट हँड साइडला गेला, इकडे तो मायनसचा प्लस झाला आणि हा +5 इकडे येऊन काय झालं मायनस. आता +y म्हणजेच काय आपण लिहितो, y लिहितो, पॉझिटिव्ह y ऍज इट इज y लिहा. आणि 6 - 5 आन्सर किती येणार 1. सो y ची व्हॅल्यू किती आली 1. ओके, प्रत्येक स्टेप नंतर तिथे देअरफॉर असं लिहित जा. नाव y इज इक्वल टू 1. देअरफॉर द सोल्युशन इज, फायनल लिहा, द सोल्युशन इज काय लिहिणार आपण, xy इक्वल टू x ची व्हॅल्यू किती आली आपली 3 आणि y ची व्हॅल्यू किती येणार आहे 1 अँड दॅट इज रिक्वायर्ड सोल्युशन. ओके, असं फायनल सेंटेन्स मध्ये लिहा सोल्युशन्स. तर हे झालं आपला 5th वन झाला. नेक्स्ट 6th वन बघू. नाव नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 6. x - 2y इक्वल टू -2. तर याला नंबर 1 द्या, इक्वेशन नंबर 1. आणि मग सेकंड इक्वेशन आहे x + 2y इक्वल टू 10. दिस इज सेकंड इक्वेशन. आता हे दोन इक्वेशन सॉल्व्ह करत असताना
याचे वायचे कोइफिशियंट बघा -2 आणि +2. ओके, सो दोन्ही इक्वेशन फक्त ऍड केले आपण तर वायला वाय कॅन्सल होईल. त्यामुळे इथे असं लिहिलं इक्वेशन 1 प्लस इक्वेशन 2 असं करूया आणि मग ते वायला वाय कॅन्सल होतील. त्यासाठी इक्वेशन आय असे घेऊया, म्हणजे x -2y = -2 आणि सेकंड इक्वेशन आहे x + 2y = 10. या दोन इक्वेशनचे ऍडिशन करूया. सो x + x दॅट इज 1x + 1x. कोइफिशियंट काही नसला की 1 कन्सिडर करायचं. 1 + 1 किती येणार 2x. परत -2y आणि +2y एकमेकाला कॅन्सल होतील = आता इथे बघा -2 आणि याचं साईन प्लस आहे. ओके, सो साईन डिफरंट म्हणजे सबट्रॅक्शन. सो 10 - 2 8 येणार, ग्रेटर नंबरचं साईन प्लस, म्हणजे किती येणार 2x = 8 + 8 म्हणजे पॉझिटिव्ह 8. ॲज इट इज 8 ला 2x मिनिंग काय 2 × x. तर हा मल्टिप्लाय इकडे येऊन काय होईल डिवाइड. सो x = 8 / 2. 2 1 = 2, 2 4 = 8. सो व्हॉट इज x? x = 4. x ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला. आता जी x ची व्हॅल्यू मिळाली ती कुठल्याही एका इक्वेशन मध्ये पुट करा. पुट x = 4 इन इक्वेशन 2. इक्वेशन 2 मध्ये पुट करूया. त्यासाठी इक्वेशन 2 काय आहे बघा, x + 2y = 10. तर ह्या इक्वेशन मध्ये पुट करूया. सो x ची व्हॅल्यू किती पुट करणार 4 प्लस पुढचा आहे तसं 2y = 10. मग आता इथे हा प्लस जो 4 आहे तो इकडे 10 कडे येऊन काय होईल मायनस. सो 2y = 10 - 4. सो 2y ची व्हॅल्यू किती येईल 6. अगेन 2y मीन्स 2 × y, तो मल्टिप्लायचा इकडे येऊन काय होईल डिवाइड. सो y = 6 / 2. म्हणजे 2 1 = 2, 2 3 = 6. सो y = किती आला आन्सर 3. ओके, दॅट इज रिक्वायर्ड. ओके, दोन्ही पण सोल्युशन मिळाले आपल्याला x आणि y चे. देअरफॉर द सोल्युशन इज, हे फायनल सेंटेन्सला सोल्युशन इज असं लिहायचं ओपन ब्रॅकेटमध्ये xy. तर पहिली x ची व्हॅल्यू लिहा. x ची व्हॅल्यू किती आली होती आपली x = 4. ओके, x is 4 and y is 3. ओके, द रिक्वायर्ड सोल्युशन इज xy 4 3. हे आपला आन्सर असणार आहे. तर इथे आपले टोटल जे 6 क्वेश्चन आहेत क्वेश्चन नंबर 2 मधले, तर ते इथे कम्प्लीट झालेले आहेत. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण क्वेश्चन नंबर 3 4 आणि पुढचे सगळे जे क्वेश्चन आहेत ते बघूया. ओके, थँक्यू.